Ensure that only the weight force is transmitted to each load cell. Other forces, including environmental forces such as wind loading, shock loading, vibration, large temperature changes, and pressure differentials, can produce errors in the load cell signal. Wind loading काय म्हटलं आहे तर एन्श्युअर दॅट ओनली द वेट फोर्स इज ट्रान्समिटेड टू ईच लोड सेल. Other forces, including environmental forces such as wind loading, shock loading, vibration, large temperature changes, and pressure differential, काय करतात तर कॅन प्रोड्यूस एरर. काय प्रोड्यूस करतात एरर कशामध्ये तर इन दी लोड सेल सिग्नल अँड वाइंड लोडिंग. त्यानंतर म्हटलेलं आहे बॅलन्सचे डेली क्लिनिंग का रिक्वायर्ड आहे. क्लिनिंग मग कशाची क्लिनिंग तर बॅलन्सची. कशी डेली का रिक्वायर्ड आहे. डेली ऑर ॲज रिक्वायर्ड रोज आणि जेव्हा पण ती रिक्वायर्ड असेल. मॉपअप एनी स्प्लिट लिक्विड्स अँड ब्रश एनी स्प्लिट केमिकल्स फ्रॉम द वेइंग चेंबर. क्लीन द ग्लास डोअर्स इनसाइड अँड आउट. काय म्हणतात त्यामध्ये तर मॉपअप एनी स्प्लिट लिक्विड्स अँड ब्रश एनी स्प्लिट केमिकल्स फ्रॉम द वेइंग चेंबर. कशामधून तर वेइंग चेंबर. क्लीन द ग्लास डोअर्स काय तर क्लीन करा काय ग्लास डोअर्स इनसाइड अँड आउट. कसे तर इनसाइड आतमधून आणि बाहेरून. यूजिंग ए सॉफ्ट क्लोथ काय यूज करून सॉफ्ट क्लोथ. यूजिंग ए सॉफ्ट क्लोथ अँड 80% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम इथेनॉल. आणि अजून काय 80% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम इथेनॉल यूज करून. कशासोबत यूजिंग ए सॉफ्ट क्लोथ आणि 80% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम इथेनॉल. रिमूव्ह डस्ट फ्रॉम द एक्सटेरियर ऑफ द कॅबिनेट अँड क्लीन अप एनी स्प्लिट केमिकल्स फ्रॉम द बॅलन्स बेंच एरिया. रिमूव्ह डस्ट काय म्हटलं आहे रिमूव्ह डस्ट. डस्ट काढा फ्रॉम द कशापासून मधून फ्रॉम द एक्सटेरियर ऑफ द कॅबिनेट. कॅबिनेटच्या एक्सटेरियरमधून. अँड क्लीन अप एनी स्प्लिट केमिकल्स फ्रॉम द बॅलन्स बेंच एरिया. अँड क्लीन अप एनी स्प्लिट केमिकल्स फ्रॉम द बॅलन्स बेंच एरिया. त्यानंतर आहे ॲनालिटिकल बॅलन्सेस. काय आहे तर ॲनालिटिकल बॅलन्सेस. ह्या आधी आपण काय बघितलं ॲनालिटिकल बॅलन्सची क्लिनिंग कशी केली जाते तर डेली अँड ॲज रिक्वायर्ड. डेली आणि ॲज रिक्वायर्ड. ॲनालिटिकल बॅलन्सेस शुड बी केप्ट अवे फ्रॉम डर्टी अँड डस्टी एरियाज. Dust can damage internal components. When the balance is not being used, it should be properly covered, unplugged and tucked away in a secure place. Dropping the balances should be avoided. तर काय म्हटलेलं आहे ॲनालिटिकल बॅलन्सेस शुड बी केप्ट अवे फ्रॉम डर्टी अँड डस्टी एरियाज. अवे फ्रॉम खराब डर्टी आणि डस्टी एरियाजपासून लांब व्यवस्थित असायला हवे. डस्ट कॅन डॅमेज इंटरनल कंपोनंट्स. जे पण काही इंटरनल कंपोनंट्स आहे त्याला डस्ट काय करते डॅमेज करते. व्हेन द बॅलन्स इज नॉट बिईंग यूज इट शुड बी प्रॉपरली कव्हर्ड. ज्या वेळेस आपण बॅलन्सचा यूज करणार नाही आहे किंवा आपल्याला बॅलन्सचा यूज नको आहे त्यावेळेस ते प्रॉपरली कव्हर्ड केलं पाहिजे. अनप्लग्ड अँड टक्ड अवे इन अ सिक्युअर प्लेस. तर त्यावेळेस काय केलं पाहिजे आपण ते सिक्युअर प्लेसला व्यवस्थित कव्हर्ड करून ठेवलं पाहिजे. ड्रॉपिंग द बॅलन्सेस शुड बी अवॉइडेड. काय म्हटलं आहे ड्रॉपिंग द बॅलन्सेस शुड बी अवॉइडेड. क्लिनिंग डेली ऑर ॲज रिक्वायर्ड. काय म्हटलं आहे त्यानंतर क्लिनिंग डेली ऑर ॲज रिक्वायर्ड. केअरफुली रिमूव्ह द बॅलन्स पॅन. क्लीन and replace it. Carefully remove the balance pan, clean and replace it. Mop up any split liquids and brush any split chemicals from the weighing chamber. Mop up any split liquids
and brush any split chemicals from the weighing chamber. Remove dust from the exterior of the cabinet and clean up any split chemicals from the balance bench area. Remove dust from the exterior of the cabinet and clean up any split chemicals from the balance bench area. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक स्केल आणि इलेक्ट्रॉनिक बॅलन्स. तर ह्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक बॅलन्स कसा असतो ते बघू शकतो. तर इलेक्ट्रॉनिक बॅलन्सेस हॅव बिकम स्टँडर्ड इक्विपमेंट फॉर मेनी हायस्कूल अँड कॉलेज केमिस्ट्री डिपार्टमेंट्स. काय म्हटलेलं आहे तर इलेक्ट्रॉनिक बॅलन्सेस हॅव बिकम स्टँडर्ड इक्विपमेंट फॉर मेनी हाय स्कूल अँड कॉलेज केमिस्ट्री डिपार्टमेंट्स. They allow the user to quickly and accurately measure the mass of a substance to a level of accuracy impossible for traditional balances to achieve. Place the electronic balance on a flat, stable surface indoors. काय म्हटलेलं आहे तर खूप इलेक्ट्रॉनिक बॅलन्स कुठे यूज होतं तर खूप साऱ्या कॉलेजेस स्कूलमध्ये आणि केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये. कशासाठी? दे अलो द युजर टू क्विकली अँड ॲक्युरेटली मेजर द मास ऑफ ए सबस्टन्स. काय करण्यासाठी? ॲक्युरेटली आणि क्विकली मेजर करण्यासाठी. कशासाठी? तर मेजर करण्यासाठी. काय तर सबस्टन्स टू ए लेवल ऑफ ॲक्युरसी इम्पॉसिबल फॉर traditional balances to achieve. Place the electronic balance on a flat, stable surface indoors. काय म्हटलेलं आहे? Place the electronic balance on a flat, stable surface indoors. Place the electronic balance on a flat, stable surface indoor. त्यानंतर आहे वेइंग टेक्निक्स. काय आहे? वेइंग टेक्निक्स. त्यामध्ये आहे डायरेक्ट वेइंग आणि इनडायरेक्ट वेइंग. काय? डायरेक्ट वेइंग आणि इनडायरेक्ट वेइंग. तर डायरेक्ट वेइंगमध्ये काय दिलं आहे? विथ नथिंग ऑन द पॅन सेट टू झिरो बाय डायरेक्ट वेइंगमध्ये काय आहे? विथ नथिंग ऑन द पॅन सेट टू झिरो बाय प्रेसिंग द ऑन बटन. प्लेस वेइंग बॉटल, बीकर ऑर व्हायल ऑन बॅलन्स सेट टू झिरो अगेन. त्यानंतर आहे इनडायरेक्ट वेइंग. वेइंग बाय डिफरन्स. प्लेस इनफ ऑफ द सॅम्पल इन अ वेइंग बॉटल. पुट द लीड ऑन अँड प्लेस ऑन द स्केल. रेकॉर्ड द मास. काय म्हटलेलं आहे? इनडायरेक्ट वेइंगमध्ये वेइंग बाय डिफरन्स. प्लेस इनफ ऑफ द सॅम्पल इन ए वेइंग बॉटल. पुट द लीड ऑन अँड प्लेस ऑन द स्केल. रेकॉर्ड द मास. हे झालं वेइंग टेक्निक. तर आपण काय काय बघितलं? पावडर्स. सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये काय काय बघितलं? तर पावडर्स म्हणजे काय? तर पावडर्स ही काय आहे तर मिक्सचर. कसले? फाईनली डिवायडेड ड्रग्ज ऑर केमिकल. कशा फॉर्ममध्ये? तर ड्राय फॉर्ममध्ये. त्यानंतर बघितले ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पावडर. त्यानंतर बघितलं मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ पावडर्स. त्यानंतर बघितलं मिक्सिंग ऑफ पावडर्स. मिक्सिंग ऑफ पावडर्समध्ये काय काय बघितलं? तर स्पॅच्युलेशन, ट्रायच्युरेशन, जॉमेट्रिक डायल्युशन, सिफ्टिंग, टम्बलिंग. त्यानंतर त्याचा डिटेल स्टडी बघितला. त्यानंतर बघितला आपण क्लासिफिकेशन ऑफ पावडर. क्लासिफिकेशन ऑफ पावडर्समध्ये काय काय बघितलं? तर बल्क पावडर फॉर इंटरनल यूज, बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज, सिम्पल अँड कंपाऊंड पावडर फॉर इंटरनल यूज, पावडर्स एनक्लोज्ड इन सॅचेट्स अँड कॅप्सूल. त्यानंतर कंप्रेस पावडर्स. त्यानंतर त्याचा डिटेल स्टडी बघितला, त्याचे एक्झाम्पल बघितले. त्यानंतर डस्टिंग पावडरमध्ये 2 टाईप्स बघितले. तर कोणते कोणते? मेडिकल आणि सर्जिकल. त्यानंतर डिटेल स्टडी बघितला. कसला डिटेल स्टडी बघितला? तर डस्टिंग पावडर म्हणजे काय? इन्सप्लेशन म्हणजे काय? स्नप्स म्हणजे काय? डेंड्रिफ्रायसिस म्हणजे काय? त्यानंतर बघितलं सिम्पल अँड कंपाऊंड पावडर फॉर इंटरनल यूज. त्यामध्ये सिम्पल पावडर बघितली. सिम्पल पावडरमध्ये एक्झाम्पल बघितलं ॲस्पिरिन.
ती किती घ्यायची 300 mg. त्यानंतर कंपाऊंड पावडर्समध्ये बघितलं एक्झाम्पल आपण ॲस्पिरिन, पॅरासिटेमॉल आणि कॅफिन. त्याची डायरेक्शन बघितली, मेथड बघितली. त्यानंतर काय बघितलं, पावडर्स एन्क्लोज्ड इन सॅचेट्स. पावडर्स एन्क्लोज्ड इन सॅचेट. त्यामध्ये बघितलं ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सॅचेट्स. काय काय बघितलं तर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सॅचेट्स. त्यानंतर बघितलं वेट सील सॅचेट्स अँड ड्राय सील सॅचेट्स. काय काय बघितलं, वेट सील सॅचेट्स अँड ड्राय सील सॅचेट्स. त्यानंतर बघितलं पॅकिंग अँड स्टोरेज ऑफ सॅचेट्स. काय बघितलं, पॅकिंग अँड स्टोरेज ऑफ सॅचेट्स. त्यानंतर बघितलं टॅबलेट ट्रायच्युरेट्स. काय बघितलं, टॅबलेट ट्रायच्युरेट्स. त्यामध्ये बघितलं कॅलिब्रेशन ऑफ मोल्ड्स. काय बघितलं, कॅलिब्रेशन ऑफ मोल्ड्स. त्यानंतर बघितलं डिस्पेन्सिंग ऑफ पावडर्स. डिस्पेन्सिंग ऑफ पावडर्स. त्यानंतर इन्व्हॉल्विंग स्पेशल प्रॉब्लेम्स. तर त्यामध्ये कोणते कोणते स्पेशल प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्व्ह होतात ते बघितले. व्होलाटाईल सबस्टन्सेस, हायग्रोस्कोपिक अँड डिलिक्विसंट पावडर्स, फ्लोरोसन पावडर्स, युटेक्टिक मिक्सचर्स. त्यानंतर लिक्विड्स, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस, पोटेंट ड्रग, ग्रॅन्युलर पावडर, इफर्वेसंट ग्रॅन्युल. त्या इफर्वेसंट ग्रॅन्युलमध्ये आपण 2 मेथड बघितल्या, हीट मेथड आणि वेट मेथड. काय काय बघितलं, हीट मेथड आणि वेट मेथड. त्यानंतर बघितलं वेइंग टेक्निक. काय काय बघितलं, वेइंग टेक्निक. त्यामध्ये बघितलं वेइंग टेक्निकची डायग्राम. डिस्पेन्सिंग बॅलन्स काय असतो, त्यानंतर कोणते कोणते पॉसिबल एरर्स होतात वेइंगमध्ये ते बघितलं. तर कोणते कोणते एरर्स येतात, ड्युरिंग वेइंग देअर कॅन बी चान्सेस ऑफ एरर विच मे ऑकर ड्यू टू फॉलोइंग रिझन. कोणत्या कोणत्या कारणामुळे वेइंगमध्ये एरर्स येतात, तर द बॅलन्स इज नॉट प्रॉपरली लेवल्ड, the rest point of the balance is not correct, the two pans of the balance are of unequal weights, the surface of the pans are rough, the material is weighed directly on the pan. त्यानंतर काय बघितलं, मिनिमम वेएबल अमाऊंट्स. काय बघितलं, मिनिमम वेएबल अमाऊंट्स. त्यानंतर बघितलं प्रॉपर केअर अँड युसेज ऑफ डिस्पेन्सिंग बॅलन्स. काय बघितलं, प्रॉपर केअर अँड युसेज ऑफ डिस्पेन्सिंग बॅलन्स. त्यानंतर बघितलं इलेक्ट्रॉनिक बॅलन्स. काय बघितलं, इलेक्ट्रॉनिक बॅलन्स. त्यामध्ये बघितलं टेअरिंग द वेइंग व्हेसल्स. टेअरिंग द वेइंग व्हेसल्स. त्यानंतर बघितलं वेइंग बाय डिफरन्स. काय बघितलं, वेइंग बाय डिफरन्स. त्यानंतर काय काय बघितलं, मार्केटेड सॉलिड डोसेज फॉर्म. तर मार्केटेड सॉलिड डोसेज फॉर्म इन पावडर काय काय येईल, तर ओरल रिहायड्रेशन साल्ट इज द नेम ऑफ प्रॉडक्ट. नेम ऑफ मॅन्युफॅक्चरर येईल NEPC फार्माकेम. कंपोजिशन काय असणार, each sachet of 27.5 gram contains sodium chloride 3.5 gram, potassium chloride 1.5 gram, sodium citrate, anhydrous dextrose 2.9 gram, anhydrous dextrose 20 gram. त्यानंतर काय काय बघितले अजून प्रॉडक्ट, ॲसिडिन विच इज फ्रॉम ईस्ट इंडिया फार्मास्युटिकल वर्क्स, इलेक्ट्रोबियॉन इमर्क लिमिटेड. त्यानंतर बघितलं डेंट्रिफ्रायसेसमध्ये थर्मोसिल विच इज फ्रॉम इप्का लॅबोरेटरीज, कंटेन्स स्ट्रोंटियम क्लोराइड इन फ्लेवर्ड बेस 10% वेट बाय वेट. तर हे झालं आपलं ऑल डिटेल स्टडी अबाउट पावडर्स. थँक्यू.